नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, राजकारणामध्ये कुणीही कायमचा शत्रू नसतो आणि कुणीही कायमचा मित्र नसतो. राजकारणामध्ये नेहमी संयमित भाषा, नियंत्रित भाषा, टीका करताना सुद्धा तुम्ही चांगल्या शब्दात पण टीका करू शकतात. चांगल्या शब्दात सुद्धा तुम्ही योग्य उत्तर देऊ शकतात. वारंवार तुम्ही फक्त घाणेरडे शब्द वापरून टीका टिप्पण्या करणं म्हणजे तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. कारण राजकारण असे की राजकारणामध्ये प्रत्येक क्षणाला वेगवेगळी सिच्युएशन येत असते, वेगवेगळी परिस्थिती तयार होत असते. आणि जेव्हा आपल्याला ज्या माणसाला आपण कधीतरी वाईट बोललेलो आहे त्यांच्याबरोबर जेव्हा आपल्याला जाण्याची वेळ येते तेव्हा आपली मान खाली जाऊ नये हे प्रत्येक राजकारण्यांनी आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं ज्या प्रकारे आपण बिहारचं राजकारण आपण जे काही 2-4 दिवसापासून बघतोय, मी तर 4-5 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की बिहारमध्ये मोठा विस्फोट होणार आहे. बिहारचं राजकारण अतिशय वेगळ्या प्रकारचं आहे. आता बिहारच्या राजकारणाशी संबंधित महाराष्ट्राचं पण राजकारण आहे, पण महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे कळालंच नाही. 2005 पासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे जवळजवळ आजपर्यंत 19-20 वर्षापासून मुख्यमंत्री आहे. न ते स्वतः कधी निवडणूक लढतात, बॅकडोर मागच्या दाराने विधान परिषदेतून आमदारमधून जातात. स्वतः इंजिनियर आहे, अतिशय पिछडा कुर्मी चेहरा आहे आणि गोरगरिबांचं राजकारण करायचं समाजवाद आहे डोक्यामध्ये. क्लीन आहे, भ्रष्टाचार नाही आणि एक सुशासन म्हणून त्यांची एक छबी तयार झाली होती, ती सुद्धा मध्यंतरी धुलमिल झाली. आणि वारंवार जे काही त्यांच्या उड्या आणि पलट्या त्याच्यामुळं सुद्धा ते बदनाम झाले, मोठ्या प्रमाणात बदनाम झाले. अनेक वेळा अनेक लोकांबरोबर सरकारं बनवायची, त्याचं धड कारणसुद्धा जनतेला सांगायचं नाही. आज मला याच्याबरोबर नाही आवडलं, मी उद्या त्याच्याबरोबर, त्याच्याबरोबर नाही आवडलं, मी याच्याबरोबर. अशा प्रकारचं नितीश कुमारांचं जे काही राजकारण आहे हे लोकांना किती आवडेल आणि किती आवडणार नाही हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. आता नितीश कुमारांनी जी काही शपथविधी त्यांनी आता 9वा शपथविधी झाला हा भारतीय जनता पार्टीबरोबर झाला. आणि आज बिहारची परिस्थिती अशी आहे की सगळ्यात मोठा पक्ष तसं पाहिलं तर RJD लालू प्रसाद यादवांचा आहे. त्यांच्याकडे 79 आमदार आहेत आणि त्याच्या खालोखाल भारतीय जनता पार्टीकडं 78 आमदार आहेत आणि नितीश कुमारांकडं 45 आमदार नितीश कुमारांच्या पार्टीकडे आहे. काँग्रेसकडे 19 आमदार आहेत आणि काही 1-2 MIM आणि काही 1-2 अपक्ष वगैरे, 4 हम पक्षाचे. या सगळ्या कॉम्बिनेशन 245 आमदार असलेल्या विधानसभेचं हे सगळं सांख्यिकी आणि त्यामध्ये 122 आमदार बहुमतासाठी लागतात. हा आपण सगळा आराखडा पाहिला तर नितीश कुमारांना सुद्धा या 20 वर्षामध्ये स्वतःचं सरकार कधी बनवता आलं नाही. त्यांना सुद्धा नेहमी कधी RJDचा पाठिंबा घ्यावा लागला, कधी भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा घ्यावा लागला. पण मुख्यमंत्री बाकी तेच असतात. म्हणजे आत्मा अमर आहे आणि शरीर बाकी बदलत असतं. जे खुर्चीवर बाकी नितीश कुमारच बसतात, फक्त त्यांना पाठिंबा कोणी द्यायचा, मग कधी BJP देणार तर कधी RJD देणार. तेव्हा ही परिस्थिती आपण बघतोय. आता जेव्हा नितीश कुमार RJDकडे जातात
मग भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत टीका टिप्पण्या करणार की भारतीय जनता पार्टीनं काय केलं, मग भारतीय जनता पार्टी कसं हिंदुत्व, भारतीय जनता पार्टी कम्युनल आहे, भारतीय जनता पार्टीचं धर्मांध गोष्टींवर जास्त हे विश्वास आहे, देवधर्मांवर राजकारण करतं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतं, अशा प्रकारचे आरोप करतात. पण ते कधी खालच्या पद्धतीने किंवा वैयक्तिक पातळीवर नितीश कुमारांचा एक स्वभाव आहे. अतिशय टीका जरी केली तरी पण ते समोरच्याला इतकंही लागणार नाही की तो माणूस परत आपल्याकडे येणार नाही. त्यामुळं त्यांचं जे संयमित भाषा आणि फक्त मार्मिक जे काही बोलायचं ते बोलायचं. समजा JDUकडं आमदार समजा कमी आहे तरी पण हे लोक JDUला मुख्यमंत्री पद देतात. मग लालू प्रसाद असेल किंवा भारतीय जनता पार्टी पण असेल, जिवारी टीका केली किंवा एखादी विखारी टीका केली तर माणसाचे मन कायमचे दुखावले जातात. हे नितीश कुमारांकडून कधीच झालं नाही. म्हणजे आपण आज म्हणू शकत नाही की आज भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांनी सरकार बनवले आणि हे उद्या लालू प्रसादांबरोबर जाणार नाही, असं आपण त्यांच्या बाबतीत आज म्हणूच शकत नाही, त्याची खात्री देऊ शकत नाही. ते उद्या 4 महिन्यांनी कदाचित लालू प्रसाद बरोबर जाऊ शकतात, याचं आपण कधी आज ॲनालिसिस करू शकत नाही, कारण तो त्यांचा स्वभाव बनलाय. आणि आता त्यांनी जे काही पाठीमागे पण आता 2005 असेल, 2013 असेल, 15 असेल, 17 असेल, 20 असेल, 22 असेल, अनेक प्रकारच्या पलट्या, अनेक प्रकारच्या कोलंटुड्या घेऊन त्यांचं अक्षरशः बिहारमध्ये लोकप्रियता सुद्धा कमी झाली. 112 आमदार ज्या पार्टीचे निवडून येत होते ते आज 45 वर आले. आणि जेव्हा जेव्हा समजा RJD बरोबर असेल किंवा भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार असेल, जेव्हा जेव्हा ते त्यांचा पाठिंबा घेऊन सरकार बनवलं, त्या वेळेस येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांच्या सीट्स नेहमी कमी होत गेल्या आणि त्याचा फटका त्यांना बसत गेला, हे त्यांच्यासुद्धा लक्षात नाही आलं. कारण अशा प्रकारच्या कोलांटुड्या घेऊन राज्यामध्ये त्यांची प्रतिमा खराब झाली. त्यांना हे समजलं पण नाही. पण आज अशी परिस्थिती आहे की RJDमध्ये सुद्धा कुणी मुख्यमंत्री एक तेजस्वी सोडले तर मुख्यमंत्री पदाचा माणूस नाही. आणि RJDची परिस्थिती अशी आहे की लालू प्रसादांवर जो चारा घोटाळ्याचा जो काही मोठा घोटाळा केलेला आहे त्यांना त्यामध्ये शिक्षा पण झालेली आहे आणि अनेक प्रकारचे आरोप ED CBI त्यांच्या पाठीमागं लागलेली आहे, त्यातून त्यांची अजून सुटका नाही. त्यामुळं ते नेहमी एक बदनाम पार्टी म्हणून एक बिहारमध्ये तयार झालेली आहे आणि त्याचा फायदा नेहमी भारतीय जनता पार्टी उचलत असते. आणि नितीश कुमारांवर बाकी इतक्या प्रकारे भ्रष्टाचाराचे वगैरे आरोप नसल्यामुळं नितीश कुमारांना दोन्ही पार्ट्या नेहमी मुख्यमंत्री पद देत असतं. पण पाठीमागच्या वेळेस जेव्हा नितीश कुमार मुख्यमंत्री RJDच्या पाठिंब्यावर झाले तेव्हा राबडी देवी अचानक सक्रिय झाल्या. त्यांना असं वाटत होतं की नितीश कुमारांनी किंवा केंद्रात जावं आणि तेजस्वीला इकडं बिहारमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी मार्ग मोकळा करावा. आता ह्या गोष्टी सारख्या वारंवार जेव्हा राबडी बोलत गेल्या तर राबडीच्या ह्या सगळ्या विधानांमुळे कंटाळून त्यांनी शेवटी भ्रष्टाचाराचे जे काही त्यांच्यावर CBI वगैरे EDच्या ज्या काही रेड्स होत्या त्याच्याबद्दलचं नितीश कुमारांनी सांगितलं की तुम्ही लोकांपुढे सांगा की ही कारवाई खोटी आहे, ही चुकीची आहे, मी यामध्ये सामील नाही. आणि तेजस्वीला या सगळ्या गोष्टी सांगता आल्या नाही. त्यामुळं त्यांनी दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ भंग केलं, परत भारतीय जनता पार्टीकडे आले, भारतीय जनता पार्टीकडून RJDकडे गेले, परत 22मध्ये आले. ह्या सगळा त्यांचा प्रवास आणि ह्या प्रवासामधून फक्त केंद्रबिंदू एकमेव खुर्ची. तुम्ही काही करा पण खुर्चीवर बाकी मला बसवा.
आणि आजची परिस्थिती पण वेगळी काही नाही आहे. आज केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे बिहार हातात घेतलेलं आहे. बिहारमध्ये आज अशी परिस्थिती की केंद्र जरी नितीश कुमार मुख्यमंत्री असतील पण सरकार बाकी भारतीय जनता पार्टीच चालवणार आहे. जे लोक नितीश कुमारांना नको होते तेच भारतीय जनता पार्टीने 2 उपमुख्यमंत्री बनवले. आता मागच्या मंत्रिमंडळात 2 उपमुख्यमंत्री बनवले होते. जेव्हा 2020 मध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि JDUचं सरकार आलं, म्हणजे 45 JDU आणि 78 भारतीय जनता पार्टी, तेव्हा 2 उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे होते. मुख्यमंत्री नितीश कुमार, तारकेश्वर प्रसाद आणि रेणू देवी. पण हे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या समोर एक ब्रश शब्द बोलत नव्हते. कधी भारतीय जनता पार्टीची बाजू त्यांना कधी मांडता आली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नेहमी नाराज असायचे आणि पूर्णपणे नितीश कुमारांनी हे सरकार माझंच आहे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, आमदार खासदारांना काही महत्त्व नव्हतं. आणि ह्याला कंटाळून शेवटी काही गोष्टी समोर झाल्या, वाद झाले. RPN सिंग ते JDUचे, त्यांनी पण JDUमध्येच बेबनाव केला भारतीय जनता पार्टीचं आणि त्यांचं जरा बरं असल्यामुळं हे सगळं लक्षात आलं. परत नितीश कुमार 22 मध्ये RJD बरोबर गेले. RJD बरोबर जवळजवळ 1.5 वर्षाचा संसार झाला. परत आता 24 मध्ये इकडं आले. आता बाकी भारतीय जनता पार्टीने अशी खेळी केली की नितीश कुमारांना जे लोक नको होते अशाच 2 लोकांना भारतीय जनता पार्टीने उपमुख्यमंत्रीपदी बसवले. त्यामध्ये एक म्हणजे सम्राट चौधरी, जे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, आणि दुसरे म्हणजे माजी सभापती विधानसभा. या दोघांबरोबर नितीश कुमारांचे अनेक वेळा खटके उडालेले आणि हे दोन्ही चेहरे अतिशय आक्रमक आहे. पूर्वी सुशील मोदी असायचे किंवा रेणू देवी किंवा तारकेश्वर प्रसाद, हे नितीश कुमारांसमोर ब्रश शब्द बोलायचे नाही. म्हणजे जेवढा तुकडा नितीश कुमारांनी टाकला तेवढाच खायचा, बाकी जनतेचे कामं काही करायचे नाही, अशी एक परिस्थिती भारतीय जनता पार्टीची झाली होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला इथं काम करण्यामध्ये वाव नव्हता. बाकी हे 2, मग सम्राट चौधरी असेल किंवा विजय सिन्हा असतील, हे आक्रमक चेहरे नितीश कुमारांना कॅबिनेटमध्ये अनेक अडचणींचा सामना उद्या करावा लागणार आहे. हे लोक नितीश कुमारांचं अजिबात चालून देणार नाही. नितीश कुमारांना स्पष्टपणे सांगितलं जाईल, तुम्ही फक्त मुख्यमंत्री आहात, बाकी सरकार बाकी आम्ही चालवणार आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कदाचित नितीश कुमारांची पार्टी 1-1.5 वर्षामध्ये सुद्धा गायब होऊ शकते, अशी परिस्थिती सुद्धा येऊ शकते. आता या सगळ्या गोष्टी, नितीश कुमारांचं पण वय झाले किंवा ते पण आता जवळजवळ रिटायरच्याच मार्गी आहे, पण त्यांनी या सगळ्या गोष्टी समझोते केले, कोणाशी वाईट की भाषा वापरली नाही. अनेक वर्ष, 20 वर्ष आज ते मुख्यमंत्री आहे. या गोष्टीचा त्यांना फायदा झालाच आहे. पण ही गोष्ट महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकली असती जेव्हा एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड केलं. आणि गुवाहाटीमधून सुद्धा अनेक वेळा ते बोलत होते की तुम्ही फक्त राष्ट्रवादीचा पाठिंबा विड्रॉल करा. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद जसेच तसं राहिलं असतं, शिवसेना सुद्धा इंटॅक्ट राहिली असती, एक राहिली असती. हे बाकी उद्धव ठाकरेंना करता आलं नाही. उद्धव ठाकरे वैयक्तिक आरोपात गेले, लोकांना वाईट बोलून अक्षरशः संबंध तर खराब केलेच, इतक्या टोकाचे संबंधच खराब केले की परतीचे दोर कापले. हे लोक सुद्धा परत उद्धव ठाकरेंचं नाव सुद्धा तोंडात घेत नाही. पार्टीचा अख्खा सत्यानाश झाला. तेव्हा राजकारणामध्ये इतकं टोकाची भाषा वापरून इतके घाणेरडे संबंध
करून ठेवले की हे परत येण्याची कुठेही अपेक्षाच राहिली नाही. राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी शक्य होत्या. भाषा संयमित असती तर या सगळ्या गोष्टी स्वतःला सावरता आल्या असत्या, पण ती सावरण्याची परिस्थिती उद्धव ठाकरेंनी ठेवली नाही. त्यामुळं नितीश कुमार आहेत, उद्धव ठाकरे कुणी राजकारणामध्ये कसा खेळ खेळायचा किंवा किती फायदा करून घ्यायचा हा ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे. उद्धव ठाकरेंना ते जमलं नाही, नितीश कुमारांना ते जमलं. याच गोष्टी आपल्याला त्या स्पष्ट करायच्या आहे. बाकी आता बिहारमध्ये जरी खुर्चीवर किंवा मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार बसलेले, पण पूर्णच्या पूर्ण राज्यकारभार किंवा बिहारचं शासन हे भारतीय जनता पार्टीच्या हातात आलेले आणि इथं फक्त ते आता सयाजीराव नामधारी मुख्यमंत्री म्हणूनच त्यांना आपण म्हणू शकतो. इतकंच आपल्याला सांगायचंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.